लाडे केले कवी संताची मजवर कृपा बहुतांचे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याची मूर्तिमंत पुतळी वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय तुकोबऱ्यांचे शिष्य पिंपळ निर्वासी निळोबरा यांचा चार चरणाचा आपल्या गुरुच्या ठाई असणाऱ्या अपार गुरुनिष्ठेचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवे करता निवडला. विठाल विठाल केली पायवाट उल्लंघेला माया घाट. तरी अभंगाद्वारे माझे निळोबाराय आमचे संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला हा परमार्थाचा एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात. हा वारकरी संप्रदाय जर बघितला, हा वारकरी संप्रदाय 5 अशा महान संतांवर आधारलेला आहे. या वारकरी संप्रदायाचे 5 असे महान संत आहेत. पहिले संत आहेत माझे ज्ञानोबाराय, पहिले संत आहेत नामदेवराय, दुसरे आहेत ज्ञानोबाराय, तिसरे आहेत नाथ महाराज, चौथे आहेत तुकोबाराय आणि 5वे आहेत निळोबाराय. या 5ांचा मिळून सिद्ध असा संप्रदाय तयार झाला. वारकरी संप्रदायाचे हे 5 संत जर बघितले आणि त्यांचे गुण जर बघितले तर ज्ञानोबाराय माझ्या नामदेवरायांजवळ आहे प्रेम, ज्ञानोबारायांजवळ आहे ज्ञान, तुकोबारायांजवळ आहे वैराग्य, माझ्या नाथ बाबांकडे आहे शांती आणि निळोबारायांकडे आहे गुरुनिष्ठा. जसं प्रेम, ज्ञान, वैराग्य, शांती आणि सद्गुरुनिष्ठा हे माणसाची जीवन सार्थ करणारे 5 पायऱ्या आहेत. याच्यातली एक जरी कमी झाली ना तरी जीवनाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना भगवान परमात्म्यावर प्रेम कसं करावं आणि किती करावं हे माझ्या नामदेव महाराजांकडून शिकावं. कारण नामदेव महाराज म्हणजे प्रेमाचे भंडारी आहेत. नामदेव महाराजांच्या प्रेमाखातर जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं जेवण करावं, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, जगाच्या मालकानं त्यांच्या हातचं दूध प्यावं, नामदेव हाती दूध प्याला. इतकं प्रेम त्यांनी भगवान परमात्म्यावर केलं का नामदेव महाराजांची प्रत्येक गोष्ट देवाला ऐकावी लागली. आता संप्रदायाचा दुसरा गुण म्हणजे ज्ञान. ज्या ज्ञानोबा तुकोबाचं आपण इथे सुंदर मंदिर बांधले बघा, त्या ज्ञानोबऱ्यांजवळ इतकं ज्ञान, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांच्या ज्ञानाचं आपण वर्णन सुद्धा करू शकत नाही. आणि संत महात्मे या जगामध्ये तुम्हाला मला फक्त प्रत्येकाला ज्ञान देण्याकरता आलेले आहेत. म्हणून जीवन जगत असताना माझे ज्ञानोबाराय म्हणतात प्रत्येकाने जीवनामध्ये एक तरी गुरु केला पाहिजे. कारण का गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. मग जीवन जगताना तुमच्या जवळ जर ज्ञान असेल तर लोक तुम्हाला नमस्कार करतात. तुम्ही अज्ञानी असाल तर तेच आजूबाजूचे लोक आपली टिंगलही करतात. बघा, एका गावात एक मनुष्य 24 तास दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. आता त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता, त्याच्या बापानं थोडीशी घेतली, कळतं ना तुम्हाला, बिसलरी नाही बरं, हा घेतली, त्याच्या बापानं थोडीशी घेतली आणि शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. आता प्रत्येक मुलगा आपला रिझल्ट घेऊन येऊ लागला. त्याने एका मुलाला विचारलं, बाळा तुझा किती नंबर आला? त्यानं सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा म्हटले फक्त 1च नंबर. याला कारण का? त्याच्या जवळ असलेलं अज्ञान. जीवन जगताना तुमच्या जवळ अज्ञान नको, तुमच्या जवळ काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. हेच ज्ञान देण्याकरता आमचे संत महात्मे या जगामध्ये अवताराला आलेत. आता संप्रदायाचा तिसरा गुण म्हणजे शांती. ही शांतीची जर गाठ घ्यायची असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल? कुठे? कारण तुम्ही ज्या नाथषष्ठीच्या निमित्ताने सप्ताह करता, तुमचं सप्त्याचं कारणच तेच आहे. काय? संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठीच्या निमित्ताने शांतीची गाडी घ्यायची असेल तर पैठणला जावं लागेल. एक माणूस म्हटला, महाराज शांतीची गाडी घ्यायला एवढ्या लांब पैठणला जायची काय गरज आहे? आमच्या गावात आहे शांता. म्हटलं तुमच्या गावातली कामाची नाही काय? म्हणून शांतता जर शिकायची असेल तर माझे नाथ महाराज इतकी शांतता यवनंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. एक मनुष्याने ठरवलं, नाथ बाबांना शांतीब्रह्म ही पदवी प्राप्त झाली, आपण नाथ महाराजांची शांतता भंग करायची. बरं काय केल्यावर शांतता भंग होईल? म्हणून त्यानं महाराजांची सगळ्यात जास्त राग कशामुळे येतो? अंगावर थुंकलं की राग येतो. त्याने ठरवलं
नाथ महाराज आले, यानं पान खाऊन महाराजांच्या अंगावर थुंकला. अपशकुन झाला. महाराज गंगेवर स्नानाला गेले. पुन्हा आले, पुन्हा हा पान खाऊन थुंकला. असं करता करता 108 वेळा येऊन अंगावर पान खाऊन थुंकला. पण माझ्या अंगावर कोण थुंकते हे वरती मान करून सुद्धा बघितलं नाही. शेवटी पान चावणारा कंटाळला. नाथ बाबांच्या जवळ आला आणि सांगितलं, महाराज मला माफ करा, मी तुमच्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकलो, पण माझ्या अंगावर कोण थुंकतंय हे वरती मान करून बघितलं नाही. महाराज इतकी शांतता. महाराज म्हटले, बाबा तुझ्यामुळे मी आज खूप धन्य झालो. म्हटले, थुंकल्यामुळे? म्हटले, हो. म्हटले, असं कसं? महाराज त्यानं सांगितलं, तू माझ्या अंगावर 108 वेळा पान खाऊन थुंकल्यामुळे मला त्या गंगामाईचं गोदामाईचं 108 वेळा स्नान करण्याचं पुण्य माझ्या पदरी पडलं. इतकी शांतता. रस्त्यानं चालताना चुकून जर एखादा मनुष्य गाडीतून आपल्या अंगावर थुंकला, आपण त्याला गाडी आडून मारतो. इतकी आपल्याजवळ शांतता आहे ना. आणि हीच शांतता माझे नाथबाबा शिकवतात. नाथबाबा गंगेवर स्नाना करता गेले. एक विंचू पाण्यामध्ये तडफडत होता. महाराजांना वाटलं त्याला वाचवावं, म्हणून महाराजांनी त्याला आपल्या हातावर घेतलं. आता विंचवाला हातावर घेतल्यानंतर तो वाचवल्याबद्दल लगेच थँक्यू म्हणाला का? त्याचा स्वभाव काय आहे? खेड्यातली माणसं त्याचा स्वभाव आहे नांगी मारणं. त्यानं नांगी मारली, हाताला झटका बसला, विंचू पाण्यामध्ये पडला. तो पुन्हा तडफडू लागला. महाराजांना वाटलं या परत वाचवावं. परत महाराजांनी त्याला हातावर घेतलं. त्याने पुन्हा महाराजांना नांगी मारली. एक मनुष्य म्हटला, महाराज अहो तो तुम्ही त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला कुठं कळतं तुम्ही त्याला वाचवताय? अहो जाऊ द्या ना, मरू द्या. नाथ बाबा म्हटले, तसं नाही. नांगी मारणं हा त्याचा स्वभाव आहे, पण त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. म्हणजे थोडक्यात काय, समोरचा मनुष्य जर वाईट वागतोय, मग त्याच्यासारखं आपण वाईट वागायचं. मग त्याच्यात आणि आपल्यात बदल काय राहिला हो? नाथ बाबा म्हणतात, तो त्याचा वाईट वागायचा स्वभाव सोडत नाही, तुम्ही तुमचा चांगला वागण्याचा स्वभाव सोडू नका. एक दिवस तो त्याच्या जीवनामध्ये बदल करेल. ही शांतता माझे नाथ बाबा तुम्हाला मला शिकवतात. आणि म्हणून माझे नाथ बाबा गेले ते कुठल्या दिवशी? तर षष्टीच्या दिवशी. ऐका, नाथ बाबांच्या जीवनामध्ये षष्टी तिथीला अनन्य साधारण असं महत्व होतं. त्यांनी जेवढी काही ग्रंथ संपदा निर्माण केली तेवढी सगळी षष्टी तिथीच्या दिवशी. म्हणून नाथ महाराजांनी ठरवलं का मी माझा देह सुद्धा षष्टी तिथीच्या दिवशी ठेवणार. आता षष्टी तिथीचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सगळ्या पंडितांना सांगितलं आमचे बाबा गेले, सगळ्यांनी बाबाच्या अंत्ययात्रे करता चला. सगळी पंडित मंडळी आली, ब्राह्मण मंडळी आली, तिरडी तयार करण्यात आली. 4 खांदेकरी, पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्याने निघाली होती. आणि मध्येच एक खांदेकरी ब्राह्मण म्हटला, का रे, हा नाथ महाराज जन्माला आल्यापासून खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये राहिला. आई वडिलांच्या श्राद्धला यानं प्रथम हरिजनांना भोजन दिलं, नंतर आपल्याला, आणि मरता मरता मात्र याला आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे त्या पंडितांचं वाक्य ऐकल्या बरोबर नाथ महाराजांनी तिरडीवरच्या अंगावरच्या दोऱ्या तड तोडून टाकल्या. सांगितलं, हे पंडितांनो, मी नंतर मरेल, पण तुमच्या खांद्यावर मात्र येणार नाही. तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. ठरवलं होतं षष्टी तिथीलाच मरायचं, कारण काळ संतांच्या हातामध्ये होता. 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्टी तिथी आली आणि त्या षष्टी तिथीला सकाळी सकाळी नाथ बाबांनी आपला देह ठेवला. गिरजा माऊलीने हंबरडा फोडला. हरिपंडित गेला. सांगितलं आमचे बाबा मागच्या वर्षी सारखे परत गेले, सगळ्यांनी अंत्ययात्रे करता चला. ब्राह्मण लोकांनी सांगितलं, आधी तुझा बाप कसला मरतो? मरणाची तो ढोंग करतो, तिरडीवरून तो तोड्या मारून पळतो, आम्ही तुझ्या बापाच्या अंत्ययात्रेला येणार नाही. त्यानं सांगितलं, पाया पडतो तुमच्या, एकदाच चला, परत येऊ नका. विनंती केली. सगळी ब्राह्मण मंडळी आली. 4 खांदेकरी, पुढे एक मडक्यावाला. नाथ बाबांची अंत्ययात्रा रस्त्याने निघाली होती. गावच्या वेशीपर्यंत अंत्ययात्रा गेली आणि एक म्हातारी आजी आपल्या नातीला पहिल्याच मुळाला तिच्या सासरी पोचवायला चालली होती. नाथ बाबांची अंत्ययात्रा बघितली. ती म्हातारी म्हणते, या मेल्याला काय आजच मरायला सुचलं? माझी नाथ सासरी चालली आणि मेल्यानं रस्त्यातच अपशकुन केला. त्या आजीचं वाक्य ऐकायला बरोबर नाथ महाराजांनी अंगावरच्या दोऱ्या तड तोडल्या. सांगितलं, आजी, माझ्या जाण्याने तुझ्या नातीच्या संसाराला जर अपशकुन होणार असेल, मी आत्ता मरत नाही, मी नंतर मरतो. परत तिरडीवरून उडी मारली आणि नाथ महाराज आपल्या घरी निघून गेले. परत 1 वर्ष काळाला थांबवलं. 1 वर्षानंतर षष्टी तिथी आली.
नाथ बाबांना वाटलं आता कुणीच आपल्याकरता येणार नाही. सकाळी सकाळी नाथ बाबा उठले, एक घट घेतला, 2 हार घेतले, त्या गोदामाई गंगामाईमध्ये गेले. एक हार घटाला अर्पण केला, एक हार त्या गोदामाईला अर्पण केला आणि त्याच घटाच्या खाली माझ्या नाथ बाबांनी जलसमाधी घेतली. आजही आपण पैठणला जर गेलो तर तिथे माझ्या नाथ बाबांची काय आहे? जलसमाधी आहे. ज्यांच्या षष्टी तिथीच्या निमित्ताने आपण हा नामसप्ताह आयोजित करता, त्या नाथ बाबांचा अधिकार किती होता हो? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, तुम्हाला मला प्रत्येकाला या ठिकाणी काय शिकवतात? ही जीवनामध्ये शांतता शिकवतात. आता वारकरी संप्रदायाचा तिसरा गुण जर चौथाच गुण जर बघितला तर वैराग्य. इतकं वैराग्य का तुकोबारायांच्या घरी माझ्या पांडुरंग परमात्म्याने यावं. पण तुकोबाराय म्हणजे पूर्वीच्या काळचे खूप मोठे श्रीमंत सावकार. पण एक दिवस चोरांना वाटलं तुकोबारायांच्या घरी जावीन चोरी करावी. आता चोर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता आले. एका प्रश्नाचं जरा उत्तर द्यायचं असेल तर, आपल्या घरी जर चोर चोरी करायला आले तर पहिले कुठून डोकून बघतात? महिला मंडळ, काय तुम्हाला कल्पना? खिडकीतून चोरी केली वाटतं. हा, खिडकीतून बघतात. यांच्या घरामध्ये काय काय आहे खिडकीतून बघतात. चोराने खिडकीतून डोकावून बघितलं तर त्यांना असं समजलं, आपण ज्यांच्या घरी चोरी करायला आलोय त्या घरामध्ये एक माता आपल्या अंगावरचा पांघरता पदर जमिनीवर अंथरून 2 मुलांना त्याच्यावर घेऊन झोपली होती. थंडीचे दिवस होते. ती आई आणि ती 2 मुलं थंडीमध्ये कुडकुडत होती. चोरांनी विचार केला की अरे, आईनं कडकडत्या थंडीच्या दिवसामध्ये ज्यांना अंगावर घ्यायला गोधडी नाही त्यांच्या घरात काय असणार हो? चोर चोरी करायला आले, घरातून काही नेलं नाही, पण तुकोबारांची बायको आणि मुले उघड्यावर झोपलेली बघितली. तोंड लपवण्याकरता जी काही घोंगडी आणली होती ना, ती तुकोबारांच्या बायकोच्या मुलाच्या अंगावर टाकली आणि चोर आपल्या घरी निघून गेले. आम्ही सदैव सोडके, आम्ही सोडके, आम्ही सदैव सोडके, सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जबडी येता चोर राखे, जबडी येता चोर राखे, जबडी येता चोर राखे, जबडी येता चोर राखे. जाऊ पुढे विके, जाऊ पुढे विके, हा जाऊ पुढे विके, जाऊ पुढे विके. घर राखी उतने, घर राखी रक्षण चोरांनी करावं, कुत्र्यांनी करावं, हे माझ्या घरचं वैराग्य. आणि म्हणून संत महात्मे सांगतात, तुम्हाला जर चिंतन करायचंय माझं भगवान परमात्म्याचं करा. कारण का? तुम्हाला जायचंय, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा.
जायचंय देवाच्या गावाला जा, देवा सांगो सुख दुःख, मनातलं सुख दुःख आपण भगवंताला सांगा. बघा हा संसार असा आहे, संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस ऍडजस्ट करत नाही. जोपर्यंत आपण घरामध्ये आहोत, बघा एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी जाते, मग ती त्या घरची, त्या घरामध्ये एखादी भाऊजाई येते, मग ते घर तिचं होतं. मग ज्या वेळेला ती मुलगी त्या घरी तिच्या माहेरी येते ना, तेव्हा ती 2च दिवस राहते. तिसऱ्या दिवशी आपली भाऊजाई भांडी आपटायला लागली का घरामध्ये थांबायचं? ऐकलं ना महिला मंडळ? का? जरी आपल्या बापाचं घर असलं तरी संसारातली माणसं माणसाला जास्त दिवस सहन करत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एका मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर योगायोगानं धोंड्याचा महिना आता पण आलाय ना. धोंड्याचा महिना माहिती आहे तुम्हाला? तुम्ही गेलते का कधी धोंड्याला? कारण सासूरवाडीला अंगठी बिंगठी, धोंडे, जेवण, भजी, कुरडया. हा तसं आता त्या सासूबाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो या वर्षी आपल्या मुलीचं नवीन लग्न झालंय, आपण जावयाला धोंडे जेवणाला बोलू, एखादा चांगला ड्रेस करू, एखादी चांगली अंगठी करू, जेणेकरून जावई आयुष्यभर खुश होईल आणि आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. सासरी बुवांनी पत्र पाठवलं, जावई बापू धोंडे जेवणाला या. आता जावई इतका हुशार होता, येताना जे धोंडे जेवणा करता आला तर आला, एकटाच आला. बरं आल्यानंतर म्हटले आमच्या मुलीला, म्हटले नाही नाही घरी फार काम आहेत त्याच्यामुळे तिला काही जमलं नाही, मी एकटा आलोय, काय पाहुणचार करायचंय माझंच करा म्हटले. आता शेवटी जावई आहे, काही बोलता येत नाही. लगेच सासूबाईंनी पुरणपोळी, सार, भात, भजी, कुरड्या, धोंडे बिंडे असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. जेवण झालं. सासरी बुवांनी त्याला एक ड्रेस दिला, नंतर एक सोन्याची अंगठी दिली. याने मनातल्या मनात विचार केला, कारण नवीन लग्न झालं होतं, जास्त अनुभव नव्हता. त्यानं मनातल्या मनात विचार केला, म्हटला सासूरवाडीला किती मजा आहे. म्हटला आल्यावर 5 पक्वान्नाचं भोजन मिळतं, कपडेही मिळतात, सोन्याची अंगठी मिळते. म्हटला घरी कशाला जायचं, आता म्हटला कायमचं इथंच राहून घेऊ. असा मनामध्ये त्यानं विचार केला. आता विचार केल्यानंतर 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, सासूबाई दोन्ही टाइम, जावई म्हटलं की चांगलं चांगलं त्याला खायला घालायची, हा जायचंच नाव घेत नव्हता. एक दिवस तो सासरा जावयाला म्हणतो, म्हणे जावई बापू तुम्ही धोंडे जेवणा करता आलात, मी तुम्हाला बोलवलं, मला वाटलं 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल, 10 दिवस राहाल. जावई बापू घरातली माणसं तुमच्या आता आठवण काढत असतील ना. तो म्हटला तसं काही नाही मामनजी, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आपण असं करू, घरच्यांना पण सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. आता सासऱ्यानं विचार केला, म्हटलं हे काय जाणारं गिऱ्हाईक दिसत नाही, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय. मग आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तो बायकोला म्हणतो तू सांगत होती ना जावयाला बोलवा, जावयाला बोलवा, आता काढ तू घराच्या बाहेर. ती म्हटली नाही बाई माझा जावई आहे, मी काहीच बोलणार नाही. आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, जावई बापू जायचं नावच घेत नाही. आता जावई जरी असला तर किती दिवस माणसं सहन करणार आहे हो. मग रात्रीच्या वेळेला दोघा नवरा बायकोने प्लॅन केला. म्हटले उद्या रात्री आपण असं करायचं, उद्या रात्री तू जावया करता मस्तपैकी 5 पक्वान्नाचं भोजन तयार कर, पण एकही भाजीमध्ये मीठ टाकू नको. आपण 3 जण जेवायला बसलो का पहिला घास मी घेणार आणि मी म्हणणार का गं भाजीत मीठ कमी टाकलं, तुला अक्कल नाही का, तू लगेच मला उलटं बोलायचं, माझी अक्कल काढता का, जावई देखत मला उलटं बोलता का, तू मला उलटी बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तो त्या अंधारामध्ये तू काय करायचं, ती बत्ती चिमणी फुकायची आणि बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला का मी अंधाराचा फायदा घेतो आणि जावयाला कायमचा घरी पाठवतो. म्हटलं इतके सासू सासरे कंटाळले. मग रात्रीच्या वेळेला सासूबाईने आपल्या जावया करता असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं आणि एकही पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. यानं पहिला घास घेतला, तो म्हणतो का गं भाजीत मीठ कमी झालं, तुला अक्कल नाही का, जावई जेवायला बसलेत ना. ती म्हटली का हो जावयासमोर माझी अक्कल काढता का, तुम्हाला अक्कल आहे का. तो म्हटला तू माझी अक्कल काढते. रागाच्या भरात जे मारायला उठला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे ती बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला आणि ती अंधारात पळूनच गेली. आता हा बिचारा तिथंच जेवण करत होता. सासरा लगेच उठला आणि त्यानं अंधारामध्ये अशी जावयाची हिप्पी हातामध्ये पकडली आणि जे मारायला सुरुवात केली. तो म्हणायचा हो मारू नका, मारू नका, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू. तो सासरा म्हटला आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला, असा मारला, असा मारला, गेला तसा अजून परत जेवायला आला का. जावई जरी असला कुठे किती दिवस राहावं याला फार मान मर्यादा आहेत. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला जायचंय ना, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या
जायचंय ना, जाऊ देवाची या गावा. आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा. त्या तीर्थामध्ये तुम्ही मंदिरात जाऊन महिनाभर जरी राहिलात तर पंढरपूरचे लोक तुम्हाला म्हणतील का तुमच्या घरी जा. नाही, माझा भगवान परमात्मा असा आहे जिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणी हाकलू शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हे सगळं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. संप्रदायाचा शेवटचा गुण म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा, गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेले अभंग वरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निळोबारायांना कळाली आणि निळोबारायांनी ठरवलं जोपर्यंत माझी गुरु वैकुंठातून मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. त्यांनी अन्न पाणी घ्यायचं सोडून दिलं. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निळोबारे अन्न पाणी घेईना. जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला साकडं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, निळोबाराया अहो लहान मुलासारखं काय करता, तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराय देवाला म्हणतात, देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचूनी आला सिगा, प्रार्थीला वाचूनी आला सिगा, प्रार्थीला वाचूनी आला सिगा. म्हटले तुला इथं कोणी बोलवलं? आणि ऐका निळोबाराया, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निळोबाराय देवाला म्हणतात, देवा अरे तू माझी इतकी समजूत घालतोय ना, मी तुला बोलवलंच नाही आणि मुळात मी तुला ओळखतच नाही. हा अधिकार संतांचा होता. निळा म्हणे आम्ही नोळखी जो देवा आणि तुका याचा दावा करीत असो. काय म्हणतात निळोबाराया, अरे देवा मी तुला ओळखत सुद्धा नाही, असं आपण देवाला म्हणू शकतो का? नाही, देवा आपल्या करता येणार नाही, कारण आपली भक्तीच तितकी नाही. ही भक्ती निळोबारायांची होती. कसे तरी निळोबाराय ऐकत नाही. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने आज्ञा केली, जा तुकोबाराया निळोबारायांकरता खाली जा आणि निळोबारायांना भेटून या. 42व्या दिवशी माझे तुकोबाराय वैकुंठातून निळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा माझे निळोबाराय तुम्हाला मला दाखवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितलाय, मार्गदावनी गेले तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग सांगितला, वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेले ना त्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. माझे निळोबाराय म्हणतात, संतांनी दाखवलेल्या वाटेने जर गेलात, जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता पडणार नाही. अभंगाचे प्रथम केली पाया वाट केली पाया
रे गप्पा गपन पदसा सारे ग रे गप्पा गपन पदसा गपन रे गा गपन रे गा गपन रे गा हा हा रे गा रे गा केली पायवाट उल्लंघिला माया घाट. निळोबारे म्हणतात माझ्या गुरुनी तुमच्या माझ्या सर्वांकरता ही परमार्थाची पायवाट सोपी केली. केली पायवाट. मग ही परमार्थाची पायवाट संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना, त्या पुढच्या हुशार बाई ती काय म्हणते माहितीये, माझ्यासारखी शहाणी आपल्या सगळ्या हिंगण गावात नाही. त्या कुणाचंच ऐकत नाही. ती ब्राह्मणाला म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो पुरुष मंडळी. कुणी सांगितलं, ब्राह्मणाने. बरं, मग ती म्हटली पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी म्हणजे आमच्या करता काहीतरी असेलच ना, तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय असं म्हटलं. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात तो ब्राह्मण उठला. त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटलं बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसता. असं काही करू नका. हे फक्त जे ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय आहे. म्हणून जीवनामध्ये कधीतरी कुणाचं ऐकायचं. बघा एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, अहो किती सासूला त्रास देता. ती म्हटली मी अजिबात सासूला त्रास वगैरे देत नाही. अहो मग सकाळपासून करता काय. ती म्हटली मी व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून नवीनच व्यायाम. ती म्हटली खरं सांगू का दादा, मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितले सास को अंदर लो सास को बाहेर छोडो, सास को अंदर लो सास को. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या बाहेर काढा.
ते म्हणतात बाबांनो श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला काही कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. कारण का संत महात्मे या जगामध्ये तुम्हाला मला उपदेश करण्याकरता आलेत. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू मनाच्या आयुष्याचा, नका करू मनाच्या आयुष्याचा. सकाळच्या पाया माझ्या दंडवत, सकाळच्या पाया माझ्या दंडवत. नका करण्याच्या आयुष्याचा, नका करण्याच्या आयुष्याचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश. इथून पाठीमागे नसेल केलं देवाचं चिंतन संत महात्मे म्हणतात इथून पुढे तरी करा. कारण त्या नामचिंतनाच्या जोरावर निळोबाराय म्हणतात माझ्या गुरुनी काय केलं माहितीये, उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी मायेचा घाट पार केला. बघा कुठलाही रस्ता म्हटला, कुठेही जर जायचं म्हटलं तर एखादा अवघड घाट पार करून यावा लागतो. आता मुंबईवरून तुमच्या इकडे यायचं म्हटल्यानंतर आम्हाला खंडाळा लोणावळ्याचा मोठा घाट आहे. असे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे घाट आहेत. तसं वारकरी संप्रदायामध्ये घाट आहे तो मायेचा घाट. माया या शब्दाचा अर्थ काय, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांजेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. त्या मायेमुळे माझे भगवान महादेव एक दिवस जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना त्या मायेनं भिलिनीचं रूप घेतलं. ती लाकडे गोळा करण्याकरता आली आणि ज्या वेळेला भगवान महादेव तपश्चर्या करत होते त्या भिल्लिनीला बघितलं, तपश्चर्या सोडली आणि भगवान महादेव त्या भिल्लिनीच्या मागे पळत सुटले. मायेनं पहिली धडक कुणाला मारली माहितीये, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा. गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा. चंद्रासी 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 धरारा, चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा. येडका मदाना मदाना केवळ पंचाना, येडका मदाना मदाना केवळ पंचाना. हो हो हो. मायेनं पहिली धडक मारली कोणाला, शंकराला धडक मारिली शंकरा. दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्याच्या डोक्यामध्ये होती त्या ब्रह्मदेवानं काय केलं, आपल्या स्वतःच्या एका मानसकन्येच्या अभिलाषा धरली. माझे नाथ बाबा म्हणतात वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. एका मुलीची अभिलाषा धरल्यामुळे ब्रह्मदेवाची तर मातीच करून टाकली.
आपण एकमेकांना समोर वारकरी माणसं समोर जर भेटलो, कोण म्हणतं जय हरी, कोण म्हणतं रामकृष्ण हरी, कोण जय श्रीराम म्हणतं, पण कोणीतरी जय ब्रह्मदेव असं म्हणतं का? ब्रह्मदेवाचं लोक नाव घेत नाही. केला ब्रह्मयाचा, मायेनं ब्रह्मदेवाची परमातीच करून टाकले. तिसरं इंद्रचंद्रा सीधारारा. इंद्रानं काय केलं? आपले गुरु इंद्रानं गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा विनयभंग केला. गौतम ऋषींनी त्याला शाप दिला की तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलं, सारे तुझ्या अंगावर हजारो बोके पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडेली बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. त्या गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो बोके पडली, चंद्र काळा झाला. बघा आजही आपण चंद्रा इतका तेजस्वी सुंदर कोणी आहे का? इतका तेजस्वी सुंदर चंद्र पौर्णिमेच्या दिवशी इतका सुंदर दिसतो. पण बृहस्पतीने त्याने काय केलं? आपले गुरु बृहस्पती बायको त्यांची पत्नी तारा हिला पळवले आणि त्यावेळेला बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पण माझ्या बायकोला पळवल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर कुठला तरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. चंद्र झाला काळा, बृहस्पतींच्या शापाने चंद्र काळा झाला. नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी, त्यांना सुद्धा मायेने पछाडलं. एक दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेले. नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? काय नाही देवा, थोडंसं प्रायव्हेट आहे, माणसात नको, जरा बाजूला चला. बाजूला गेले. बोला नारदजी, काय बोलायचंय? काय नाही देवा, किती युग झाली एकटाच फिरतोय, आता असं वाटतं थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? दोनाचे चार हात झाले पाहिजे असं वाटतं. मग देव म्हटले, नारदा त्रिभुवनात फिरता, एखादी कुठे बघून ठेवली का? नाही देवा. अहो लग्न करायचं मग एखादी बघायची ना. अरे बघायची काय गरज आहे? म्हटले का? तुझ्या आहे ना म्हटले 16,108. मग काय करू? त्याच्यातली एकच मला दे. काय? देवाच्या लक्षात आलं याला मायेनं पछाडलं. कुठली पाहिजे? मग ते म्हटले जी पाहिजे ती घेऊन टाक. मग देवानं सांगितलं, जिच्या जवळ मी उभा नसेल ती बायको तुला बिनधास्त घे. नारदाला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी, या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला, अपमान झाला, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली तेव्हा नारद होते आणि पाण्यातून वर आले तेव्हा डायरेक्ट नारदीच झाले. श्रीचं रूप आलं आणि मग श्री, कारण देव म्हटले तुला बायको पाहिजे होती ना, माझी बायको पाहिजे होती ना, अरे आता तूच बाई हो. नारदाची नारदी केली. पुढे लग्न होऊन त्यानं नारदीला 60 मुले झाली. 7 नाही 60, 6 60 मुले झाली. पावडर टिकली, आंघोळ कपडे करता करता 60 मुलांचं बघता बघता नारदीला भजन करायला वेळ राहिला नाही, म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. आता ऐका, मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरूंनी मात्र काय केलं माहितीये? उल्लंघिला. माझ्या तुकोबरायांनी त्या मायेचा घाट पार केला. अहो तुकोबरायांनी सुद्धा त्या मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस जिजामाता घरात नव्हती आणि ती गावातल्या लोकांनी एक वेश्या तुकोबरायांच्या घरामध्ये सोडली. तुकोबरायांच्या जवळ गेली, नाना तऱ्हेचे चाळे करू लागली. तुकोबराय देवपूजा करत होते आणि ती वेश्या तुकोबरायांच्या जवळ येताच तुकोबराने तिला हात जोडले, तिच्या पाया पडले, सांगितलं, जाई हो तू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. काय सांगितलं? जाई हो तू माते, अगं माते तू विनाकारण कष्ट करू नको, तू कितीही जरी काही केलं पण आम्ही त्या मायेच्या पसाऱ्यामध्ये फसणार नाही. तुकोबरायांना सुद्धा त्या मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला, पण निळोबराय म्हणतात, माझे गुरु त्या मायेमध्ये फसले नाही, तर उलट माझ्या गुरुनी काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला. साधकांनी निळोबरायांना प्रश्न केला, निळोबराया तुमच्या गुरुनी हा मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो? तर निळोबराय म्हणतात, माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवला, नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाचे दुसरे चरण. जिवे हरी आठविला, जिवे हरी आठविला, जिवे हरी आठविला, आठविला,
हृदय साठविला 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 जीवे हृदय धरिला जीवे हृदय धरिला जीवे हारी आठविला जीवे हारी आठविला 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 जीवे हारी साठविला जीवे हारी साठविला साठविला आठविला साठविला वा 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 काही छान म्हटले आणि काही वाजवलं दुसरं कोणी वाजत असतं तर वाजवलंच नसतं हा. सगळ्या आडवीच चाली म्हणतात वा 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 जी हरी आठविला हा अजून ते सोने बरोबर जीवे हृदय धरिला निळोबारे म्हणतात माझ्या गुरुनी हरी आठवला नुसता आठवला नाही तर त्याला हृदयामध्ये जागा दिली म्हणून आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची माझ्या भगवान परमात्म्याला जागा द्या म्हणून संत महात्मे म्हणतात आपण आपल्या हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देतो पण या हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देण्यापेक्षा भगवान परमात्म्याने आपल्या हृदयामध्ये जागा द्या कारण का या जगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत बघा ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला क्या बात टाच मारून घोडला निघाला टाच मारून घोडला टाच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला शिवशंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार शिवशंभूचा